रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा. रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व. संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबारायांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील 13व्या अध्यायातील 1163व्या क्रमांकाची ही ओवी. दिसो परतत्व डोळा. या ओवीवर गेल्या 3 भागापासून आपण चिंतन करत आहोत आणि आजचा हा 4था भाग आहे. 3ही भागामध्ये आपण विस्तारानं थोडं चिंतन केलं आहे. माऊली ज्ञानोबारायांनी जी महत्वाकांक्षा व्यक्त केली, जगताला जो उपदेश केला, त्या माध्यमातून जगताला काहीतरी सांगितलं की बाबा रे, महाबोध सुकाळा. रिघो महाबोध सुकाळा. विश्वातला प्रत्येक जीव, कोणीही असू द्या, कुठल्याही जातीचा असू द्या, नर अथवा नारी हो का दुराचारी, कोणीही असू द्या, याती भलते नारी नर. कोणती याती आहे, कोणती जाती आहे विचार नाही. यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर. कोणीही असू द्या, लहान मोठा, कुठल्या जातीतला, कुठल्या धर्मातला, या विश्वातला प्रत्येक जीव, त्या जीवासाठी हे ज्ञानोबारायांनी मागणी मागितली म्हणा, किंवा जीवाला, प्रत्येक जीवाला उपदेश केला की बाबा रे, तू सुखाचा सोहळा बघ, तुला परतत्व दिसो. दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा. रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व. तसं जर पाहिलं, मी अगोदर पण सांगितलं की अशक्यप्राय कोटीतली गोष्ट आहे. हे अशक्य आहे, पण बोलणारे माऊली ज्ञानोबाराय असल्यामुळं त्यावर विचार करावा लागतो. कारण ही सामान्याची वाणी नाही. 2 प्रकारच्या वाणी आहे, सामान्य वाणी आणि असामान्य वाणी. आपणही बोलत असतो, आपणही काहीतरी सांगत असतो, आपणही त्या ठिकाणी काहीतरी वाच्यता करत असतो. आता मी जर म्हटलं आता रात्र आहे, उद्या दिवस निघेल, ही सामान्य वाणी आहे. प्रत्येकाला माहिती आहे रात्र झाल्यावर दिवस निघतच असतो, नाही का? रात्र झाल्यावर दिवस निघतो, दिवस संपल्यावर रात्र होते. हे नव्याने सांगण्याची आवश्यकता नसते. आणि हे जे सांगितलं जातं हे सामान्य सांगणं आहे, याला सामान्य वाणी असं म्हणावं. पण संतांची वाणी ही असामान्य वाणी आहे. ही आपल्या वाणीपेक्षा वेगळी वाणी आहे. आणि ज्या अर्थी त्यांची असामान्य वाणी आहे, त्या अर्थी त्या वाणीतून निघालेला शब्द आणि शब्द हा महत्वाचा असतो. त्यांचे शब्द अमृतासारखे ते शब्द असतात. आली मुखावाटे अमृत वचने, उत्तीर्णता येणे नोहे जन्मी. त्यांच्या मुखातून आलेले शब्द हे अमृत वचन असतात. आणि म्हणून अशी संतांची अमृत वचने, माऊलींची अमृत वचने. माऊली काय म्हणतात? माऊली म्हणतात, दिसो परतत्व डोळा, पाहू सुखाचा सोहळा. रिघो महाबोध सुकाळा, माझी विश्व. परतत्व डोळ्याने दिसावं. कठीण गोष्ट आहे नक्की. परतत्व दिसणं, परमात्म्या संबंधाचं ज्ञान होणं आणि परमात्मा सदैव सर्वत्र आहे अशी भावना तुमची आमची होणं हे सामान्य गोष्ट नाही. पण माऊली इच्छा व्यक्त करतात ना, दिसो परतत्व डोळा, नक्कीच आपल्याला परतत्व दिसेल. त्यासाठी फक्त आपल्याला काय करावं लागेल? रिघो महाबोध सुकाळा. संतांच्या संगतीमध्ये संतांचं बोट पकडून
संत सांगतील त्या मार्गाने, संत वाङ्मयाचं चिंतन करून त्या मार्गाला लागलो तर नक्कीच आपल्याला परतत्व डोळ्याने दिसेल, परतत्वाचा अनुभव येईल, परतत्वाची त्या ठिकाणी आपल्याला जाण निर्माण होईल. आपोआप गुरु आपल्याकडे येतील आणि आपल्याला तो उपदेश करतील, तो बोध करतील, तो महाबोध करतील. जय श्री कर्म सामदशा होय जेत विरेशा, ते तस श्री गुरु पैसा भेटेची गा. स्वतःहून श्री गुरु आपल्या जवळ येतील, संत आपल्या जवळ येतील आणि आपल्याला ज्ञान मार्ग दाखवतील, आत्मतत्वाची चर्चा करतील, ब्रह्मतत्वाची चर्चा करतील, नवे नवे तो मार्ग आपल्याला दाखवतील आणि आपल्याला परतत्व दिसेल. एक सांगू का? हे बघा, परतत्व दिसलं नाही तरी चालेल सध्या तरी. मी का म्हणतोय, कमीत कमी ती जिज्ञासा तरी उत्पन्न व्हावी की नाही हो. देव दिसावा, देव अनुभवाला यावा, देव कळावा, हे जरी खरं असलं, दिसावा हे जरी खरं असलं, दिसला नाही हे जरी खरं असलं, अनुभवला नाही हे जरी खरं असलं, तरी दिसावा ही इच्छा होणं हेही कमी नाही. याला जिज्ञासा असा म्हणतात. म्हणून अशी जिज्ञासा, अशी आर्त तळमळ आपल्या मनामध्ये निर्माण जर झाली तर त्या ठिकाणी परतत्व आम्हाला दिसावं अशी इच्छा, जिज्ञासा जरी निर्माण झाली तरी खूप मोठं फलित आहे. पण माऊली म्हणतात, अशी जिज्ञासा तुमच्या मनात निर्माण झाली ना, मग मी सांगतो की तुम्हाला परतत्व दिसेल. दिसो परतत्व डोळा. आणि हे परतत्व एकदा का डोळ्याने दिसलं ना, परतत्वाची जाण झाली ना, परतत्वाचा अनुभव आला ना, मग काय होईल? पाहो सुखाचा सोहळा. माऊली म्हणतात सुख प्राप्त होईल. पण माऊली, या दुःखमय संसारामध्ये, या संसार सागरामध्ये तर सुखाचा कुठं लवलेशच नाही हो. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे असं असणार हे जगत, जिथे दुःखाशिवाय काही नाहीच. अनेकदा प्रमाण आपण बघितलं, संसार दुःख मूळ चौकडेंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, नाही का? किंवा फलकट तो संसार एक सार भगवंत. या संसारामध्ये तर दुःखच भरलं आहे आणि तुम्ही तर म्हणता पाहो सुखाचा सोहळा. जिथे सुखाचा विचार नाही तिथे सोहळा आहे ना. सुखाचा विचार नाही असं म्हणून कसं चालेल हो. महाराजांनी सांगितलं ना, सुख वसे तुझे पायी. भगवंताच्या पायापाशी सुख आहे, कारण तू सुखाचा सुखराशी आहे, सुखाचा व्यवहार करणार आहे, सुख रूप आहे. या परतत्वाशिवाय, या परमात्म्याशिवाय, या पांडुरंगाशिवाय सुखरूप दुसरा आहे का कोणी? महाराज प्रश्न विचारतात ना, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, सुखरूपाई साधूजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो, माझ्या पांडुरंगा सारी खातो. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा. आहे का दुसरा कोणी? या जगतामध्ये देवाशिवाय सुखरूप कोणी नाही. सर्व सुखाचे आगर बाप रुक्मा देवीवर. सर्व सुख तिथे आहे ना. मग दुःखाने भरलेलं जगत जरी असेल तरी सर्व सुख जर त्याच्या जवळ आहे, तर माऊली जे म्हणतात पाहो सुखाचा सोहळा, म्हणजे परतत्व बघायचं. आणखी सुख कुठे आहे जगतामध्ये? सुख फक्त दोनच ठिकाणी आहे. एक तर परमात्माच्या ठाई, दुसरं संतांच्या ठाई. माऊलींच्या ठाई सुख आहे. चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा, माऊलींच्या ठिकाणी सुख आहे. शांती ब्रह्मनाथांच्या ठिकाणी सुख आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी सुख आहे.
आणखी एक प्रमाण सांगतो. सुख हे संतांच्या ठिकाणी आहे, संतांच्या ठिकाणी वास करते. याच्यावरती महाराजांचे अनेक अभंग आले. सुखवशे तुझे पाहिजे देवाच्या संबंधानं आलं आणि संतांच्या ठिकाणी सर्व सुख्याजी येथेची ओढली. मी हाच अभंग आठवत होतो. सर्व सुख्याजी येथेची ओढली. सर्व सुखे, एक सुख नाही. सर्व सुख्याजी येथेची ओढली. कुठे? येथेची म्हणजे कुठे? संतांची देखिली चरणांबुजे. संतांची देखिली चरणांबुजे. संतांची देखिली चरणांबुजे. संतांची देखिली चरणांबुजे. संतांच्या चरणी सर्व सुख आहे. सर्व सुखाची येथेची ओली. संतांची देखिली चरणांबुजे. सर्व काळ होतो आठवीत मनी. फिटली ते धनी. सर्व काळ आठवतो तुम्ही, सर्व काळ. आणि मग सर्व काळ जर या संतांना देवाला आठवलं तर सुख दूर नाही, सुख जवळच आहे. कारण सर्व सुख त्याच्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा रे, तू महाबोध सुकाळामध्ये निघाला म्हणजे शिरला. तू संतांच्या संगतीमध्ये महाबोधाचा तुला जर बोध झाला तर काय होईल? दिसो परतत्व डोळा. परतत्व डोळ्याने दिसेल म्हणजे परतत्वाचा अनुभव येईल. परतत्वाचा अनुभव येईल म्हणजे ब्रह्मतत्वाचा अनुभव येईल म्हणजे परमात्म्याचा अनुभव येईल. आणि तो अनुभव आला की मग काय फल काय, परिणाम काय? माऊली म्हणतात, पाहो सुखाचा सोहळा. मी सांगून गेलो की या जगतामध्ये, या संसारामध्ये सर्वत्र दुःख असताना सुख कुठे आहे? तर सुख देवाच्या ठिकाणी आहे. आणि कठीण आहे, हो कठीण आहे. तरी माऊली म्हणतात सुखाचा सोहळा. ओ माऊली, इथे सुख कठीण आहे. तुम्हीच सांगता, संत महात्मे सांगतात की सुख पाहता जवा पाडे. सुख जर जवा एवढं आहे आणि दुःख पर्वता एवढं आहे तर तुम्ही तर सुख, नुसतं सुख सुद्धा या ओळीत म्हणत नाही, सुखाचा सोहळा म्हणताय. जिथे सुख नाही तिथे सुखाचा सोहळा कुठून येणार? नाही का? पण नाही, हे मी सांगितलं नाही, सामान्य वाणी नाही, ही असामान्य वाणी आहे आणि माऊलींची वाणी आहे. आणि मग माऊलींची वाणी असल्यामुळं सुख दूर गेलं. हो, सुखाचे सोहळे पहा, नुसतं सुख नाही. सोहळा कशाला म्हणतात? घरी 2 लोक आले म्हणजे सोहळा होतो की 100 लोक आले म्हणजे सोहळा होतो? आपण म्हणतो ना, मंगल सोहळा, लग्न सोहळा, हे सोहळे असतात की नाही? सोहळा म्हणजे अनेकांनी यावं आणि आनंद लुटावा, खुश राहावं, आनंदी राहावं, एकत्रित राहावं, त्याला सोहळा असं म्हणतात. की एक आणि दोघं नवरा बायको असले की झाला सोहळा? नाही. सोहळा म्हणजे अनेक परिचित, आप्त, स्वकीय, नातलं, गोतावळा, मित्रमंडळ सर्वांना बोलावून त्या ठिकाणी मोठा असा समुदाय जमवून त्या ठिकाणी एखादा कार्यक्रम ज्या वेळेला पार पडतो त्याला आपण सोहळा असं म्हणतो. माऊली इथे सोहळा शब्द वापरतात. पाहो सुखाचा सोहळा म्हणजे एकटं सुख नाही, सर्व सुख जिथे आली. कुठलंही सुख शिल्लक नाही. खरं सांगू का, कुठलंही म्हणजे सुख एकच असते. सुख अनेक प्रकारचं नसतेच. आम्ही म्हणतो हे सुख ते सुख, वस्तुतलं सुख आपण मानत असतो, पण पारमार्थिक दृष्ट्या सुख फक्त एकच असते. आणि ते सुख, त्या सुखामध्ये अनुभूती घेण्यासाठी त्या सुखाचा सोहळा तुम्ही आम्ही सर्वांनी बघावा. म्हणून माऊली म्हणतात पाहो सुखाचा सोहळा. तुम्ही म्हणाला 16 शब्द थोडासा जास्तच झाल्यासारखं वाटते. कशाला जास्त झाल्यासारखं वाटते? आपल्या पंढरपूरला आषाढीला काय असते? सोहळा असतो की नाही? आषाढीला सोहळा असतो. माऊली ज्ञानोबाराय आपल्या आळंदीहून पंढरपूरला निघतात. पालखीचा काय असतो? पालखी सोहळा असतो का नुसतं पालखी असते? लाखो लोक माऊलींच्या मागे ज्ञानोबा माऊली तुकाराम,
ज्ञानोबा माऊली तुकाराम. माऊलींच्या सोबत निघत निघत तो सोहळा तयार होतो. नाथ महाराज निघतात आमच्या पैठणून. भानुदास ऐकनाथ, भानुदास ऐकनाथ, भानुदास ऐकनाथ, भानुदास ऐकनाथ. या संतांच्या गजरामध्ये, संतांच्या नामचिंतनामध्ये अनेक वारकरी, अनेक टाळकरी, अनेक माळकरी जेव्हा पंढरीची वाट चालतात तेव्हा तो सोहळा असतो. आपण एसटीनं पंढरपूरला जातो, वारी होते, नाही असं नाही, काही वाईट अशातला भाग नाही, पण सोहळा जर सुखाचा बघायचा असेल तर पायीच जावं लागेल. आणि तेही नुसतं एकट्याने पायी जाऊन चालणार नाही. मनोमार्गे गेला तो ते तिचे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. नुसतं आपल्या मनानं चालून होत नाही हो, संतांच्या संगतीत चालावं लागतं. आणि ज्यावेळेला संतांच्या संगतीत चालण्याचा योग येतो ना, तेव्हा तो सोहळा होत असतो. माऊलींना तो सोहळा अभिप्रेत आहे. म्हणून माऊली या ठिकाणी म्हणतात, पाहो सुखाचा सोहळा. आपण भाग्यवंत आहो, आपण माऊलींच्या नंतर जन्माला आलो. आपण भाग्यवंत आहो, आपण जगद्गुरु तुकोबारायानंतर जन्माला आलो. आपण भाग्यवंत आहो, आपण शांती ब्रह्मनाथ रायानंतर जन्माला आलो. आपण भाग्यवंत आहो, छत्रपती शिवरायानंतर जन्माला आलो. का सांगतोय? कारण आपल्याला ह्या सर्व वाटा सुलभ करून देणारे हे संत आहेत. ही वाट मोकळी करून देणारे, वाट सोपी करून देणारे. तुका म्हणे सोपी केली पायवाट, सोपी पायवाट करून दिली. आणि तुम्हा आम्हाला त्या ठिकाणी सोहळा बघण्याचं भाग्य लाभलंय. असा हा सुखाचा सोहळा आपल्या डोळ्यासमोर आपण बघतोय ना, यापेक्षा भाग्य काय लागावं. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, पाहू सुखाचा सोहळा. कालच्या भागात मी म्हटलं होतं की या जन्मात आपल्याला परतत्व दिसणार नाही, या जन्मात परमात्मा भेटणार नाही. आज भेटणार नाही, 10 वर्षांना, 20 वर्षांना, 50 वर्षांना, पुढच्या जन्मात का होईना मिळेल, नाही का? पण संत तर त्याही पुढे जाऊन सांगतात, याची देही याची डोळा भोगू, याची देही याची डोळा. याच देहामध्ये आम्ही सोहळा भोगू. कशाचा सोहळा? सुखाचा सोहळा. याची देही याची डोळा भोगू सुखाचा सोहळा. आणि माऊली ज्ञानोबारायांना तेच अभिप्रेत आहे की या नरदेहाला जन्माला आला ना, मग काही करू नको, संतांचं बोध धर. महाबोधाचा त्या ठिकाणी तुला बोध होईल. त्या ठिकाणी तुला जे संत उपदेश करतील त्या उपदेशाचं पालन कर. आणि मग तुला दिसो परतत्व डोळा, परतत्व दिसेल. आणि एकदा परतत्व दिसल ना, मग सुखाचा सोहळा अनुभव. पाहो सुखाचा सोहळा. थोडक्यात आपण या ओवीचं गेली 4 दिवस बऱ्यापैकी चिंतन करत आलो. सारांशपणे जर बघितलं तर विश्वातल्या प्रत्येक घटकाला माऊली ज्ञानोबारायांनी या ओवीतून एक प्रकारची दिशा दाखवली. दिशेचं दिग्दर्शन केलं की काय करायला पाहिजे. आणि ते जर केलं तर त्या ठिकाणी फल काय आहे, परिणाम काय आहे. जसं मी पहिल्या भागापासून सांगत आलो की ओळीमध्ये 3 गोष्टी आल्या, साधन, साध्य आणि फल. आणि मग साधन रेगो महाबोध सुकाळा. मी सांगितलं होतं 3 क्रियापद आहेत, रिघो, पाफो आणि दिसो. मग रिघो म्हणजे आपण प्रविष्ट जर झालो संत संगतीमध्ये, बोध त्यांचा जर उपदेश ऐकला, तर मग दिसो परतत्व डोळा. परतत्व डोळ्याने दिसेल. आणि परतत्व डोळ्याने दिसलं की मग पाहू सुखाचा सोहळा. सुखाचा सोहळा आपल्याला पाहायला मिळेल. माऊली तर म्हणतात प्रत्येकाला पाहायला मिळू, विश्वातल्या प्रत्येकाला परतत्व दिसो, प्रत्येकाला सुखाचा सोहळा पाहायला मिळो, प्रत्येक जण महाबोध सुकाळामध्ये प्रविष्ट हो. अशा प्रकारची महत्वाकांक्षा त्या ठिकाणी माऊलींनी व्यक्त केली. जाता जाता एक फक्त वाक्य सांगून जातो.
दिसो परतत्व डोळा म्हणजे आत्मानुभव. रिगो महाबोध सुकाळा म्हणजे त्या ठिकाणी आत्मानुभूती, आत्मतत्व ची जाणीव करून देण्यासाठी करून घेतलेला उपदेश. आणि सुखाचा सोहळा म्हणजे खरं पाहता त्या ठिकाणी आनंद असतो. म्हणजे साध्य ही आत्मानुभूती आहे, साधन हे आत्मतत्व आत्मज्ञान आहे. साधन आत्मज्ञान, साध्य आत्मानुभूती आणि परिणाम फल जर म्हणाल तर पाहू सुखाचा सोहळा. अशा प्रकारे या ओवीतून माऊली ज्ञानोबारायांनी तुमच्या आमच्या सर्वांच्या कल्याणासाठी, विश्व कल्याणासाठी जी इच्छा व्यक्त केली, जी मागणी केली, जो आपल्याला उपदेश केला, जो आपल्याला आशीर्वाद दिला, तो खरोखर आपल्याला कुठेतरी आपल्या जीवनामध्ये उपयुक्त ठरावा. प्रत्येकाची वाटचाल त्या दिशेने व्हावी आणि आज ना उद्या कधी ना कधी दिसो परतत्व डोळा ही अनुभूती यावी, पाहू सुखाचा सोहळा ही अनुभूती यावी. एवढीच या ठिकाणी आपण त्या निमित्तानं भगवान पांडुरंग परमात्म्याकडे, माऊली ज्ञानोबारांकडे प्रार्थना करू आणि या ओवीवरचं चिंतन थांबूया. तुर्तास इथेच थांबू. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात दुसरी श्लोक, दुसरी ओवी घेऊन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की